मोस्टली तरी क्लायंट्स असेच असतात की वशीकरण झालंय आमच्यावर, काय करायचं? किंवा असे काही डिमांड्स असतात डायरेक्ट, की बाबा हा मुलगा मला पाहिजे. फॉर एक्झाम्पल एक क्लायंट होती माझी, ठीक आहे. तिला ना एक मुलगा आवडत होता, डिव्हॉर्सी होती ती बाई आणि त्याला प्राप्त करण्यासाठी ती काहीही कोणत्याही थराला गेलेली असं आपण म्हणू त्या शकतो. मुलाला. हो. आता तिची जेव्हा ती माझ्याकडे आली, मी तिला विचारलं, "भाई तू काहीतरी काळाकांडी करून आलेली आहेस, खरं बोलायचं." शी इज लाइक, "हां." म्हटलं, "काय केलंस?" मग त्याच्यानंतर ती मला बोलली, की लिटरली लहान मुलाचं जे प्रेत असतं ना, हं. अर्भक आपण ज्याला म्हणतो, त्यांना जमिनीत गाडलं जातं, हो. त्यांना जाळत नाही आपण. हो. सो तेही तिने प्रोव्हाईड केलं होतं त्या तांत्रिकाला, अरे बाप! ते करून देण्यासाठी. सो हा प्रकार आहे. इवन एक आई होती, ठीक आहे. तिची मुलगी तिच्या वशमध्ये राहावी हा तिचा खूप प्रयत्न असायचा. वडील नव्हते त्या मुलीला. तर तिच्या आईने पिरियड ब्लड तिला खाऊ घातलेलं लोकांचं ऐकून. त्या मुलीला. त्या मुलीला वशमध्ये करायसाठी. पण नंतर याचे परिणाम होतं वशीकरण 2 ते 3 दिवसासाठी असेल. जास्तीत जास्त 3 महिने टिकेल ते. पण नंतर संपून जाणार आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे करा.